नमस्कार. द डीप डाईव्हमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण मायक्रोसॉफ्टच्या एका लर्निंग पाथवर एक खूप मजेदार आणि सविस्तर चर्चा करणार आहोत. त्याचं नाव आहे AZ400 इम्प्लिमेंट कंटिन्युअस फीडबॅक. आता हे नाव ऐकून जर कोणाला वाटत असेल की हे खूपच टेक्निकल किंवा काय म्हणतात त्याला किचकट आहे, तर थांबा. आजची आपली चर्चा खास अशाच लोकांसाठी आहे ज्यांना याबद्दल शून्य माहिती आहे. आपण या संपूर्ण लर्निंग पाथची एक गाइडेड टूर करणार आहोत. समजा मी तुमच्यासोबत माझी स्क्रीन शेअर करत आहे आणि आपण प्रत्येक मॉड्यूलवर क्लिक करून ते सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. खरं सांगायचं तर हा लर्निंग पाथ म्हणजे सॉफ्टवेअर बनवण्याच्या प्रक्रियेला एक फिटनेस बँड लावण्यासारखा आहे. अगदी. तो आपल्याला सांगतो की आपले ॲप्लिकेशन किती हेल्दी आहे, कुठे धाप लागत आहे आणि कुठे व्यायामाची गरज आहे. तुम्ही फिटनेस बँडची उपमा दिली ना, ती एकदम चपखल आहे. कारण या विषयाचं महत्त्व फक्त टेक्नॉलॉजीपुरतं मर्यादित नाहीये. म्हणजे बघा, सॉफ्टवेअर तयार करणे म्हणजे फक्त कोड लिहिणे नव्हे, बरोबर. तर ते वापरकर्त्यांना कसा अनुभव देतं आणि काही समस्या आल्यास त्यातून एक टीम म्हणून आपण काय शिकतो हे जास्त महत्त्वाचं आहे. कंटिन्युअस फीडबॅक म्हणजे सतत शिकण्याची आणि सुधारणा करण्याची प्रक्रिया. या संपूर्ण लर्निंग पाथचं ध्येय एकच आहे: चुकांमधून शिकून एक अधिक चांगली टीम आणि एक अधिक चांगलं उत्पादन तयार करणे. उत्तम सुरुवात. चला तर मग आपल्या या टूरच्या पहिल्या स्टॉपवर जाऊया. मॉड्यूल 1, वापर आणि प्रवाह ट्रॅक करण्यासाठी साधनांची अंमलबजावणी करणे. सोप्या भाषेत सांगायचं तर आपल्या ॲप्लिकेशनवर गुप्तहेरासारखी नजर ठेवण्यासाठी लागणारी उपकरणं कशी वापरायची ते पाहूया. पण काळजी करू नका, हे सगळं नैतिक आहे. समजा माझ्या स्क्रीनवर आता 3 मुख्य साधनं दिसतायत: Azure मॉनिटर, लॉग ॲनालिटिक्स आणि ॲप्लिकेशन इन्साइट्स. यातला Azure मॉनिटर म्हणजे आपल्या ॲप्लिकेशनचा फॅमिली डॉक्टर आहे, जो 24 तास त्याची तब्येत तपासतो, हार्ट रेट, ब्लड प्रेशर, सगळं काही. मग आहे लॉग ॲनालिटिक्स. ही एक डायरी आहे जिथे ॲप्लिकेशन आपल्या प्रत्येक लहान मोठ्या गोष्टीची नोंद ठेवतं. अच्छा. आणि सगळ्यात महत्त्वाचं ॲप्लिकेशन इन्साइट्स. हा एक डिटेक्टिव्ह आहे जो वापरकर्ते ॲप कसे वापरत आहेत आणि त्यांना कुठे अडचणी येत आहेत हे शोधून काढतो. बरोबर. आणि या साधनांमागील का समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. इथे फक्त समस्या झाल्यावर ती शोधणे हा उद्देश नाही, तर ती पुन्हा होऊ नये म्हणून डेटा गोळा करणं आवश्यक आहे. हो, हे महत्त्वाचं आहे. आणि हा डेटा आपल्याला वापरकर्त्यांच्या सवयी समजून घेण्यास आणि ॲप्लिकेशन अधिक चांगलं बनवण्यास मदत करतो. इथेच इनर लूप डेव्हलपमेंटची संकल्पना येते. अच्छा. ही डेव्हलपरच्या वैयक्तिक कामाची एक छोटी सायकल आहे. कोड लिहिणे, बिल्ड करणे, तपासणे. या साधनांमुळे डेव्हलपरला त्याच्या कामाचा फीडबॅक लगेच मिळतो, ज्यामुळे छोट्या चुका तिथेच दुरुस्त होतात. हे अगदी स्वयंपाक करताना मीठ कमी आहे की जास्त हे लगेच चाखून पाहण्यासारखं. अगदी तेच. मोठी चूक होण्याआधीच ती सुधारली जाते. पण या डिटेक्टिव्हशी बोलायचं कसं, त्याला प्रश्न कसे विचारायचे, त्यासाठी एक खास भाषा आहे. तिचं नाव आहे कुस्टो क्वेरी लँग्वेज, म्हणजेच KQL. ही एक खास भाषा आहे, जणू काही आपल्या डिटेक्टिव्हला म्हणजे ॲप्लिकेशन इन्साइट्सला प्रश्न विचारण्याची पद्धत. समजा मी आता स्क्रीनवर एक क्वेरी टाईप करतेय: अरे डिटेक्टिव्ह, काल रात्री 3 वाजता आपलं ॲप क्रॅश झालं होतं का? किंवा कोणत्या बटणावर क्लिक केल्यावर वापरकर्ते जास्त वेळ थांबतात? असे प्रश्न आपण यातून विचारू शकतो. थोडक्यात हे मॉड्यूल आपल्याला डेटा गोळा करण्याची हत्यारं देतं. आणि ती हत्यारं योग्य प्रकारे वापरली की पुढचं पाऊल सोपं होतं. पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे: डेटा गोळा करणे हे साहित्य जमा करण्यासारखे आहे. अच्छा. पण केवळ साहित्य जमा करून जेवण तयार होत नाही. ते शिजवावं लागतं, व्यवस्थित मांडावं लागतं, तेव्हाच त्याचा आस्वाद घेता येतो. डेटाचाही तसंच आहे. तो मिळवणं ही पहिली पायरी आहे, पण त्या डेटाचा अर्थ लावणं हे त्याहूनही महत्त्वाचं आहे. तुम्ही माझा पुढचा मुद्दाच उचलला. आता आपल्याकडे डेटाचा डोंगर उभा राहिलाय, पण या डेटाच्या समुद्रात पोहायचं कसं? नुसते आकडे आणि लाईन्स बघून तर डोकं फिरेल. म्हणूनच आपलं पुढचं मॉड्यूल आहे मॉनिटर आणि स्टेटस डॅशबोर्ड विकसित करणे. इथे आपल्याला सबमरीन नाही तर एक डॅशबोर्ड लागतो. विचार करा, गाडी चालवताना जसा डॅशबोर्ड आपल्याला वेग, पेट्रोल, इंजिनचं तापमान दाखवतो, हो, तसाच हा डॅशबोर्ड आपल्याला ॲप्लिकेशनची सगळी महत्त्वाची माहिती एकाच ठिकाणी सोप्या आणि आकर्षक स्वरूपात दाखवतो. बरोबर. आणि इथेही वेगवेगळी साधनं आहेत. प्रत्येकाची एक खास भूमिका आहे.
Azure डॅशबोर्ड्स हे रोजच्या वापरासाठीच्या सोप्या आणि सरळ कार डॅशबोर्डसारखे आहेत. ओके. मग येतात Azure मॉनिटर वर्कबुक्स. ही एक इंटरॅक्टिव्ह स्टोरी बुक आहे. स्टोरी बुक. हो, इथे तुम्ही डेटासोबत खेळू शकता, वेगवेगळे प्रश्न विचारू शकता आणि खोलवर जाऊन गोष्टी समजू शकता. आणि मग येतो पॉवर BI. हा तर डेटाचा बॉस आहे. तो मोठ्या प्रमाणात डेटाचे विश्लेषण करून सुंदर, इंटरॅक्टिव्ह चार्ट्स आणि रिपोर्ट्स तयार करतो. पण एक व्यावहारिक प्रश्न आहे. हे सगळं ऐकायला खूप छान वाटतं, पण अनेक टीम्सची तक्रार असते की ते डेटावर काम करण्यापेक्षा डॅशबोर्ड बनवण्यातच जास्त वेळ घालवतात. हा डॅशबोर्ड पॅरालिसिस खरा धोका आहे का? तुम्ही खूप महत्वाचा मुद्दा मांडला आहे. आणि इथेच पॉवर BI सारख्या साधनांची खरी ताकद दिसून येते. त्याचा उद्देश फक्त सुंदर चार्ट्स बनवणे नाही, तर डेटाचं लोकशाहीकरण करणे आहे. डेटाचं लोकशाहीकरण म्हणजे बघा, एका मार्केटिंग मॅनेजरला हे जाणून घ्यायचं आहे की आपल्या दिवाळी कॅम्पेनमुळे नवीन युजर साइनअपमध्ये वाढ झाली का. पूर्वी त्यांना यासाठी इंजिनियरला विचारावं लागायचं. हो, जो डेटाबेसमधून रिपोर्ट काढून देईल. बरोबर. आता पॉवर BIमुळे ती नॉन टेक्निकल व्यक्ती स्वतःहून काही सोप्या क्लिक्सवर थेट प्रोडक्शन डेटामधून या प्रश्नाचं उत्तर मिळू शकते. यामुळे विभागांमधील अडथळे दूर होतात आणि निर्णय प्रक्रिया खूप वेगवान होते. वा, म्हणजे डेटा आता फक्त इंजिनियरशी मक्तेदारी राहिलेला नाहीये. ही खूप मोठी गोष्ट आहे. तर आता आपल्याकडे डेटा आहे, तो पाहण्यासाठी स्मार्ट डॅशबोर्ड्स आहेत. पण विचार करा, ज्या इंजिनियरने तो अप्रतिम पॉवर BI रिपोर्ट बनवला होता, तो अचानक नोकरी सोडून गेला तर त्याच्यासोबत ते ज्ञानही निघून जाईल. या नॉलेज ड्रेनला कसं थांबवायचं? आणि इथेच आपली गाडी तिसऱ्या मॉड्यूलकडे वळते, टीममध्ये ज्ञानाची देवाणघेवाण करणं. हे टीमसाठी एक सामायिक नोटबुक किंवा रेसिपी बुक तयार करण्यासारखं आहे. Azure DevOps विकीज आणि GitHub डॉक्युमेंटेशन सारखी साधनं इथे कामाला येतात. अच्छा. प्रत्येक जण आपल्या शिकलेल्या गोष्टी, महत्वाच्या टिप्स, प्रक्रियेतील बदल इथे लिहून ठेवतो. त्यामुळे काय होतं, नवीन व्यक्तीला टीममध्ये सामील होणं, ज्याला आपण ऑनबोर्डिंग म्हणतो, ते सोपं होतं. अगदी ते खूप सोपं होतं. त्याला प्रत्येक गोष्टीसाठी दुसऱ्या कोणाला विचारण्याची गरज पडत नाही आणि चुकांची पुनरावृत्ती टाळली जाते. हे संस्थेची बौद्धिक संपत्ती जपण्यासारखं आहे. आणि हे डॉक्युमेंटेशन म्हणजे काहीतरी कंटाळवाणं, जुनाट पुस्तक असू नये यासाठी पण सोय आहे, नाही का? समजा मी स्क्रीनवर एक विकी पेज उघडलं आहे. इथे मी मार्कडाऊन वापरू शकते. ही एक सोपी पद्धत आहे जी आपल्या नोट्सला छान मेकअप करण्यासारखं आहे. हा, बरोबर. आणि याहूनही मजेशीर आहे मर्मेड. हे म्हणजे शब्दांऐवजी चित्रांमधून गोष्टी समजावून सांगणं, फ्लो चार्ट्स, डायग्रॅम्स. कारण एक चित्र 1000 शब्दांपेक्षा भारी असतं. अगदी. आणि याशिवाय मायक्रोसॉफ्ट टीमसारख्या साधनांसोबत याचं इंटिग्रेशन पण करता येतं. हे म्हणजे तुमच्या कामाच्या ठिकाणी एक CCTV लावण्यासारखं आहे, जो तुम्हाला प्रत्येक महत्त्वाच्या घटनेबद्दल, उदाहरणार्थ कोड बदलला, बिल्ड अयशस्वी झाला, याबद्दल लगेच अलर्ट देतो. तुम्ही जे CCTVचं उदाहरण दिलं ते समर्पक आहे, पण त्याचे फायदे त्याहूनही जास्त आहेत. जेव्हा माहितीची देवाणघेवाण सहज आणि पारदर्शक होते, तेव्हा टीममध्ये एकतेची आणि सहकार्याची भावना वाढते. खरे. मी एका प्रोजेक्टवर काम करत होतो जिथे कोणतंही डॉक्युमेंटेशन नव्हतं. एका महत्त्वाच्या मेंबरने कंपनी सोडल्यावर अक्षरशः 6 महिने प्रोजेक्ट मागे पडला. अरे देवा. कारण नवीन टीमला सिस्टम समजून घेण्यातच खूप वेळ लागला. याउलट जिथे चांगलं डॉक्युमेंटेशन असतं, तिथे टीम अधिक लवचिक बनते. खरंय. डॉक्युमेंटेशन म्हणजे टीमसाठी एक प्रकारचा विमा आहे. ठीक आहे, तर आता आपल्याकडे डेटा आहे, डॅशबोर्ड्स आहेत आणि ज्ञान जपण्यासाठी विकी आहे. पण हे सगळं अजूनही खूप मानवी हस्तक्षेपावर अवलंबून आहे. वेगवान जगात आपण या प्रक्रियेला अधिक स्मार्ट बनवू शकतो का? ॲप्लिकेशन स्वतःहून आपल्याला सांगू शकेल का की माझी तब्येत बिघडत आहे? आणि हाच प्रश्न आपल्याला चौथ्या मॉड्यूलकडे घेऊन जातो. ॲप्लिकेशन ॲनालिटिक्स स्वयंचलित करण्यासाठी प्रक्रिया डिझाईन करणे, म्हणजे आपला ॲप आता आत्मनिर्भर होणार. अगदी. इथे आपण ॲप्लिकेशन इन्साइट सारख्या साधनांचा वापर करून डेटा गोळा करणे आणि त्याचे विश्लेषण करणे स्वयंचलित करतो. यामध्ये ऑगमेंटेड सर्च नावाची एक खूप शक्तिशाली संकल्पना आहे. ॲगमेंटेड सर्च? हो, हे म्हणजे गवताच्या गंजीतून सुई शोधण्यासाठी शक्तिशाली मॅग्नेट वापरण्यासारखं आहे. जेव्हा सिस्टममध्ये काहीतरी गडबड होते, तेव्हा हे टूल लाखो नोंदींमधून अचूक कारण शोधायला मदत करतं. वा. हे शक्य होतं कारण ॲप्लिकेशन सतत टेलिमेट्री डेटा पाठवत असतं. टेलिमेट्री म्हणजे ॲप्लिकेशनच्या आरोग्याबद्दलचा सतत येणारा हेल्थ रिपोर्ट. जसं आपला हार्ट रेट, ब्लड प्रेशर मोजलं जातं,
तसंच हे ॲप्लिकेशनचं आरोग्य मोजतं. म्हणजे आता मला प्रत्येक छोट्या गोष्टीसाठी स्वतः लक्ष ठेवायची गरज नाही. सिस्टम हुशार झाली आहे आणि ती आपल्याला संभाव्य समस्यांबद्दल आधीच सूचित करू शकते. यामुळे टीमचा वेळ वाचतो आणि ते अधिक महत्त्वाच्या कामांवर लक्ष केंद्रित करू शकतात, बरोबर? हो, पण याचा एक मोठा फायदा आहे जो अनेकदा दुर्लक्षित राहतो. स्वयंचलित विश्लेषणामुळे आपण रिॲक्टिव्ह मोडमधून प्रोॲक्टिव्ह मोडमध्ये जातो. रिॲक्टिव्ह आणि प्रोॲक्टिव्ह. रिॲक्टिव्ह म्हणजे काय? वापरकर्त्याने तक्रार केली की ॲप स्लो चालत आहे आणि मग आपण धावपळ सुरू केली. आणि प्रोॲक्टिव्ह म्हणजे सिस्टमने आपल्याला आधीच सांगितलं की पुढच्या 2 तासात सर्व्हरवर लोड वाढण्याची शक्यता आहे, ज्यामुळे ॲप स्लो होऊ शकतं. यामुळे वापरकर्त्याच्या लक्षात येण्याआधीच आपण समस्या सोडवू शकतो. हा एक खूप मोठा बदल आहे. मोठी चूक झालीच. मशीन तर आपलं काम करेल, पण माणूस म्हणून आपण त्यावर कशी प्रतिक्रिया देतो? आणि हाच आपल्या लर्निंग पाथचा शेवटचा आणि माझ्या मते सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे. मॉड्यूल 5 अलर्ट्स, ब्लेमलेस रेट्रोस्पेक्टिव्ह आणि जस्ट कल्चर व्यवस्थापित करणे. इथे आपण टेक्नॉलॉजीपेक्षा माणसांबद्दल जास्त बोलणार आहोत. बरोबर. सुरुवात अलर्ट्स पासून करूया. अलर्ट्स महत्वाचे आहेत, पण खूप जास्त अलर्ट्स येणं म्हणजे त्या मुलासारखं आहे जो प्रत्येक छोट्या गोष्टीसाठी वाघ हलारे आला ओरडतो. हा आणि मग कोणी लक्ष देत नाही. बरोबर. कालांतराने आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करायला लागतो. याला अलर्ट फटीग म्हणतात. आपल्याला फक्त खऱ्या वाघासाठी अलर्ट हवा आहे. ॲप्लिकेशन इन्साइट्समधलं स्मार्ट डिटेक्शन हेच काम करतं. ते अनावश्यक अलर्ट्सचा गोंगाट कमी करतं. ठीक आहे, म्हणजे आता आपल्याला फक्त महत्त्वाचे अलर्ट्स मिळत आहेत. पण समजा एक मोठा वाघ आलाच आणि त्याने आपल्या सिस्टमचं नुकसान केलं. आता काय? आपली पहिली मानवी प्रवृत्ती काय असते? हे कोणी केलं? कोणाची चूक होती? आणि इथेच हे मॉड्यूल एक वेगळा दृष्टिकोन मांडतं. तो म्हणजे ब्लेमलेस रेट्रोस्पेक्टिव्ह. बरोबर. ब्लेमलेस रेट्रोस्पेक्टिव्ह म्हणजे जेव्हा काही चूक होते तेव्हा कोणी केलं हा प्रश्न विचारण्याऐवजी हे का झालं आणि पुन्हा होऊ नये म्हणून आपण आपल्या प्रक्रियेत काय बदल करू शकतो हा प्रश्न विचारणे. म्हणजे व्यक्तीला नाही तर प्रक्रियेला जबाबदार धरायचं. अगदी. याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे क्रिकेट. मॅच हरल्यावर एका खेळाडूमुळे हरलो असं म्हणण्याऐवजी आपली स्ट्रॅटेजी कुठे चुकली, सरावात काय कमी पडलं यावर चर्चा करण्यासारखं आहे. यामुळे दोषारोप टाळले जातात आणि टीम म्हणून शिकण्याची संधी मिळते. पण हे फक्त फील गुड नाहीये का? म्हणजे ठीक आहे, कुणाला वाईट वाटायला नको म्हणून असं करायचं, याचा व्यवसायावर खरोखर काही परिणाम होतो का? आज सर्वात महत्त्वाचा फरक आहे. ब्लेमलेस किंवा जस्ट कल्चर ही फक्त एक फील गुड HR पॉलिसी नाही, तर तो एक मोठा स्पर्धात्मक फायदा आहे. अच्छा. विचार करा, 2 कंपन्या आहेत. कंपनी अ मध्ये चूक झाल्या शिक्षा होते, दोषारोप केले जातात. कंपनी ब मध्ये चुकांना शिकण्याची संधी मानली जाते. आता काय होईल? कंपनी अ मधील लोक चुका लपवतील. हो, बरोबर. नवीन गोष्टी करून पाहायला लोक घाबरतील. याउलट कंपनी ब मध्ये लोक चुका कबूल करायला घाबरणार नाहीत. त्यामुळे समस्या लवकर समोर येतील, त्या लवकर सुटतील आणि संपूर्ण टीम त्यातून शिकेल. जी टीम वेगाने शिकते ती वेगाने सुधारणा करते आणि जी टीम वेगाने सुधारणा करते ते स्पर्धेत पुढे राहते. वा, काय अप्रतिम प्रवास होता हा. तर आज आपण AZ400च्या या लर्निंग पाथची एक मजेशीर गाइडेड टूर केली. ॲप्लिकेशनवर नजर ठेवण्यापासून ते चुकांमधून शिकणाऱ्या एका मजबूत टीम संस्कृतीपर्यंत आपण आलो. यातून एक गोष्ट माझ्यासाठी तरी खूप स्पष्ट झालीय की डेव्हऑप्स फक्त साधनं आणि प्रक्रियांबद्दल नाहीये, तर ते सतत सुधारणा करण्याच्या आणि शिकण्याच्या मानसिकतेबद्दल आहे. अगदी बरोबर. आणि या चर्चेच्या शेवटी श्रोत्यांना विचार करण्यासाठी एक प्रश्न आहे. आजच्या चर्चेनंतर असा विचार करा की तुमच्या सध्याच्या कामाच्या ठिकाणी किंवा प्रोजेक्टमध्ये अशी कोणती एक छोटी गोष्ट आहे जिचा फीडबॅक मिळून तुम्ही ती अधिक चांगली करू शकता. मग ती कोडची एक ओळ असो, टीम मीटिंगची पद्धत असो किंवा डॉक्युमेंटेशनमधला एक छोटा बदल असो. कारण कंटिन्युअस फीडबॅकची सुरुवात कुठल्यातरी मोठ्या बदलाने नाही, तर अशाच एका छोट्या प्रश्नाने होते. खूपच छान प्रश्न. कारण बदलाची सुरुवात नेहमी छोट्या पावलांनीच होते. आजच्या या सखोल चर्चेत सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. लवकरच भेटूया एका नवीन विषयासह.